नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी जे की बीएड झाल्या किंवा डीएड झाल्या लगेच टीईटी पास होतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या 7 परीक्षा दिल्या तरी पण टीईटी पास करता आली नाही किंवा मागच्या एवढ्या परीक्षा देऊन सुद्धा त्यांना नेमकं या परीक्षेचं गमकच कळालं नाही. ते विद्यार्थी अजून पण टीईटी परीक्षेसाठी झटत राहतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण चुकतोय कुठं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या चुका कुठं होत्यात, आपण काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास नियोजन करायला पाहिजे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. लक्षात घ्या, आता इथून पुढे लक्षातच ठेवा की शासनाने या भरतीमध्ये जे लोक ओपन मध्ये पास झालेले आहेत, टीईटी ओपन मध्ये पास झालेले आहेत म्हणजे 90 मार्क मिळवलेले आहेत, त्यांना काय केलंय, ओपनच्या जागा प्लस कास्टच्या जागा याच्यात गणलं गेलेलं आहे शिक्षक भरतीमध्ये. लक्षात घ्या, त्याच्यावर अजून वादविवाद चालू आहे. भविष्यात काय रिझल्ट लागेल ते माहित नाही, पण सध्या या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्हाला ओपन मार्क मिळवायचे आहेत. तुम्ही कास्ट मध्ये असाल तर की ओपन मध्ये असाल, कारण भविष्यामध्ये आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा टेट एक्झाम साठी होणार आहे, अभियोग्यता चाचणीसाठी होणार आहे, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट आपलं मिशन 90 असणार आहे. मिशन 90 मध्ये लक्षात घ्या, आपले प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट शोधा. प्लस पॉइंट कोणते आहेत, मायनस पॉइंट कोणते आहेत शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. आता या शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र पण अरेंज करतं आणि महाराष्ट्र शासन सुद्धा अरेंज करतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे, टीईटी आणि टेट एक्झाम एकत्रित आपल्याला दोन्ही व्यवस्थितरित्या क्रॅक करायचे म्हटल्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची टीईटी पास करा म्हणजे त्याच्यातून तुमचा टेट एक्झामचा सुद्धा अभ्यास होणार आहे. म्हणजे या टेट एक्झामसाठी आपल्याला व्यवस्थितरित्या काय करणं गरजेचं आहे, आपले प्लस पॉइंट किंवा मायनस पॉइंट शोधणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, टीईटीला जर आपण मराठी विषय निवडला तर आपल्याला मराठी सोपी जाते ना, बिंदासपणे या प्लस पॉइंट मध्ये टाका. जर आपल्याला सीडीपी किंवा जीएस जीके परिसर अभ्यास हे विषय जर आपल्याला अवघड जात असतील तर आपला तो मायनस पॉइंट आहे, कारण याचा आवाका खूप आहे. परिसर अभ्यास याचा आवाका इतका आहे मित्रांनो, आपल्याला शक्य आहे का 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व पुस्तक अभ्यासणं शक्य आहे का? सर्व इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, संगणक आहे, माहितीचा अधिकार आहे, हे सर्व पुस्तक अभ्यासून आपल्याला मार्क आहेत 30. मग आपल्याला ही मिशन टीईटी पास करायचे तर आपले प्लस विषय कोणते आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा, तरच आगामी काळामध्ये आपण ते टीईटीच्या माध्यमातून पास करणार आहोत फर्स्ट पेपरच्या बाबतीमध्ये. मग आपला मराठी विषय झाला, त्यानंतर इंग्रजी विषय एक निवडा त्याच्यामध्येच, त्यानंतर बालमानसशास्त्र विषय निवडा. कमी पुस्तक आहेत, वाचनातून अभ्यास होतो, व्यवस्थितरित्या केलं तर याच्यामध्ये सुद्धा चांगले मार्क यायला आपल्याला कुठलीच हरकत नाही. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो अंकगणित. तुमचा पिच्छा सोडणार नाही, अजिबात पिच्छा सोडणार नाही तुमचा. मग लक्षात घ्या, या अंकगणिताला आता बी दुर्लक्ष करून फक्त मला टीईटी मध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त हा विषय काय वाटतो की थोडासा आपला वीक पॉइंट असतो. या विषयातून मार्क मिळवण्याच्या भानगडीत विद्यार्थी जर पडला तर या विषयातून समाधानकारक मार्क मिळत नाहीत. काय होतं, समाधानकारक मार्क मिळत नाहीत. त्यामुळे या विषयाला थोडस बाजूला ठेवून आपल्याला या 4 विषयामध्ये पास करता येते का याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. समजा आता मी मराठी व्याकरण मध्ये एक साधारण 23 मार्क मिळवले 30 पैकी, बरं का. त्यानंतर इंग्रजी व्याकरण मध्ये साधारण मी 15 प्लस मार्क मिळवले, बालमानसशास्त्र मध्ये 25 मार्क मिळवले आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 25 मार्क मिळवले. तर मित्रांनो टोटल बघा होते का, टोटल होते का, 5 1 5 5 2 10 5 3 15 15 आणि 3 18 ला 8 हा चेली 1 2 आणि 3 4 5 6 7 8 88 पर्यंत गेलो आपण. आता या परिसर अभ्यासाला गोळ्या बी मारल्या 30 पैकी 30 सगळ्या गोळ्या सुद्धा मारल्या. 5 मार्क पडायचे नाहीत का हो? 5 मार्क यायचे नाहीत का सांगा मला? 5 मार्क याच्यामध्ये या विषयामध्ये अख्ख्या गोळ्या मारल्या तरी 5 मार्क यायलाच पाहिजेत, कारण याच्यामध्ये आपल्याला
अभ्यासाचे विषय जास्त आहेत, तो म्हणजे आपला निगेटिव्ह पॉइंट आहे मित्रांनो. याचा अभ्यास संदर्भ ग्रंथ जास्त आहेत. मग याला काय करायचं, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? सर्वात महत्वाचं, तुम्ही बाजारामध्ये जाता किंवा आपल्या नातेवाईकाला सांगता मला टीईटी परीक्षा द्यायची, त्या टीईटी परीक्षेचं पुस्तक आणा. बाजारात गेल्यानंतर तुम्हाला एक मार्गदर्शक पुस्तिका किंवा क्वेश्चन पेपर दिले जातात आणि ते घेऊन तेच 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 वाचणं चालू आहे. प्रॉपरली कुठलंच गायडन्स नाही, प्रॉपरली काही गोष्टी नाहीत, प्रॉपरली तुम्हाला त्याचा अभ्यास संदर्भ नाही. मग येणाऱ्या काळामध्ये पास कसे होणार आहात, हे स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परिसर अभ्यासाकडे तुम्ही जास्त महत्व देण्याऐवजी या 4 विषयावर जर जास्त महत्व दिलात तर तुमची 90 क्रॉस व्हायला कुठलीच अडचण येणार नाही. ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे. या पात्रता परीक्षेमध्ये जर तुम्ही चांगले गुण घेतलात, 90 गुण घेतलात, 90 पेक्षा जास्त गुण आले तुम्हाला, विषय मिटला. आयुष्यभरासाठी आपण टीईटीचा ब्रँड लागलेला माणूस असणार आहोत. मग कॉम्पिटिशन तुमचं टीईटी क्रॅक केल्यानंतर होणार आहे, लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, सर बीएड केलं की डायरेक्ट टेट एक्झाम देता येते की? अरे बाबा, कॉम्पिटिशनचा विचार कर ना. कॉम्पिटिशन काय आहे? बीएड झाल्यानंतर जे काही तुम्ही टेट एक्झाम देता, तुम्हाला त्या टेट एक्झाम मध्ये साधारणपणे 150 गुण घ्यावे लागतील सिलेक्ट होण्यासाठी. 200 पैकी किती? 150 गुण घ्यावे लागतील. हा मेजर पार्ट आपल्याला आत्ताच कमी करायचंय. त्यासाठी या टीईटीवर फोकस करा. या टीईटीतले आपले प्लस पॉइंट कोणते आहेत याच्यावर फोकस करा, तरच येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. आता सर संदर्भ ग्रंथ कोणते वापरावे, बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो. आता मित्रांनो, याचं जर बघितलं, मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा बिनधास्तपणे. इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. मित्रांनो, बाल मानसशास्त्र, तुमचं मानसशास्त्र जेव्हा डीएड बीएड ला होतं त्याच्यावर जास्त फोकस करा मित्रांनो, जास्त फोकस. डीएड बीएडच्या मानसशास्त्रामधून तुम्हाला गॅरंटेड तुमचे हे 25 मार्क घट्ट होणार आहेत, लक्षात घ्या. गॅरंटेड. तुम्ही क्लास लावा न लावा, मी माझं काम करतोय. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हे संदर्भ ग्रंथ वाचायला घ्यायचे आहेत आणि मेहनत केल्याशिवाय तर पर्याय नाही. स्पर्धेचं युग आहे. तुम्ही नाही तर दुसरा पुढे येतोच म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळं करणं, मेहनत घेणं खूप गरजेची आहे मित्रांनो, आणि ती करावी लागणार आहे. त्यानंतर हा जो काही विषय आहे अंकगणित, याला पर्याय नाही मित्रांनो. सराव आणि सरावाला मार्गदर्शक पाहिजेच प्रत्येक विद्यार्थ्याला. मग हे या सर्व गोष्टी जर बघितलं तर या अंकगणित या विषयासाठी सराव मार्गदर्शक, मग त्यातले पुस्तकं कोणते वापरायची? 8वी 5वी स्कॉलरशिप आणि पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा, नितीन माले सरांचं पुस्तक वापरा, सतीश वशे सरांचं पुस्तक वापरा, किंवा विद्यार्थी मित्रांनो आपला क्लास जॉईन करून टाका. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर क्लासच्या माध्यमातून याच विषयावर जास्त फोकस करतोय मी. या विषयातूनच मला विद्यार्थी बाहेर काढायचे. या टीईटी क्रॅक करायचे तर या विषयातून. हा विषय असा आहे, एवढे विषय आणि एवढेच मार्क मिळवायचे बास. किती विषय आहेत? चालू जर झालं बघा, पहिला विषय येईल आपला इतिहास येईल, दुसरा भूगोल येईल, तिसरा नागरी प्रशासन येईल, चौथा पर्यावरण येईल, 5वा विज्ञान येईल, 6वा संगणक येईल, 7वा माहितीचा अधिकार येईल, 8वा चालू घडामोडी येईल. 8 विषय आहेत याच्यामध्ये आणि त्याला नाव दिले परिसर अभ्यास. पण त्याचं सुद्धा आपण काय केले, ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्याला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो. या क्लासच्या विद्यार्थ्यांना फक्त बरं का, काय केलेलं आहे, नोट्स. त्याच्यामध्ये आपण साधारण 5000 प्रश्न संग्रह एकत्रित आणलेत आणि तेच 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 हडप्पा संस्कृती असू द्या, अश्व युग असू द्या, प्राचीन युग असू द्या, आधुनिक भारताचा इतिहास असू द्या, चालू घडामोडी असू द्या, हे एकत्रित केलेलं आहे. आता विज्ञान पॅटर्न ज्यांचं आहे, विज्ञान ज्यांचं पॅटर्न आहे, याच्या विज्ञानच्या सुद्धा नोट्स, कुठल्या? पाठ्यपुस्तकाच्या नोट्स, जे की 8वी 9वी 10वी. आणि अजून एक प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोयच, विज्ञान घटकासाठी अनिल कोलते सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो. पाठ्यक्रमावर चांगलं आहे, त्यात MCQ सुद्धा सुंदर दिलेले आहेत. तुम्ही त्या पुस्तक वापरला तर नक्कीच तुमचा त्याच्यामध्ये विज्ञानामध्ये अजून भर पडणार आहे. ठीक आहे. त्या पलीकडे जाऊन आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये परीक्षा करायचंय मित्रांनो. आपले ऑनलाईन क्लास आहेत 9655484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, क्लासची माहिती मिळून जाईल. फक्त मी आत्ता का सांगतोय,
परीक्षा अजून पुढे आहे. परीक्षेपूर्वीची ही शांतता आहे आणि या शांततेमध्ये जो अभ्यास करेल तोच विद्यार्थी परीक्षा क्रॅक करू शकणार आहे. आणि तुम्हाला हा जो काही सिलेबस आहे तोच सिलेबस टेट एक्झामला होणार आहे. म्हणजे तुम्ही लिंक मध्ये जर राहिलात, व्यवस्थितरित्या अभ्यास केलात, फ्लो मध्ये राहिलात, तरच तुमच्या नावापुढे शिक्षक ब्रँड लागणार आहे. लक्षात घ्या आयुष्यासाठी. आणि मी प्रत्येक शिक्षकाला सांगतो, नशीबवान आहात, पृथ्वी तलावावर तुम्हाला शिक्षक म्हणून काय होता येणार आहे. म्हणजे डीएड बीएड केलेल्या प्रत्येक विद्यार्थी खरंच समाजामध्ये जाऊन क्रांती घडवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्रांती असते, हरित क्रांती असते, त्यानंतर गुलाबी क्रांती असते, त्यानंतर स्वर्ण क्रांती असते. ही आपली शिक्षक क्रांती घडवायची आहे. आणि आगामी काळामध्ये जागाचा विचार करू नका, 100% मित्रांनो शिक्षक भरत्या होणारच आहेत. तुमचं फक्त आता फोकस असलं पाहिजे की आपल्याला प्रायव्हेट मध्ये आयुष्यभर जॉब करायचंय, गव्हर्नमेंटला जॉब करायचंय, हे तुम्ही ठरवायचं आहे. परीक्षा जास्त अवघड नाहीत, पण त्या परीक्षेचा 3.5% रिझल्ट लागतो. किती? 3.5% रिझल्ट लागतो. म्हटल्यानंतर फक्त विद्यार्थ्यांचं सिरियसनेस कमी पडतं. विद्यार्थी वारंवार काय करतो, फक्त परीक्षेच्या अगोदर 15 दिवस अभ्यास करतो. परीक्षा, मी कुठेतरी बिझी आहे, मी गृहिणीच आहे, मला मुलं बाळ आहेत, मग मी काहीतरी कुठल्या तरी शाळेमध्ये कमी पगारामध्ये शिकवतोय, असं जे काही लोकांचं आहे, त्यामुळे लोक पास होत नाहीत. तुम्ही पास व्हायचं असेल, मार्गदर्शक योग्य निवडा, त्याच्यानंतर आपल्याला संदर्भ ग्रंथ व्यवस्थित निवडा आणि त्याचा वारंवार अभ्यास करत राहा, तरच आगामी काळामध्ये टीईटी परीक्षा क्रॅक करू शकणार आहात, टेट मध्ये चांगले गुण घेऊ शकणार आहात. मित्रांनो, च्या पलीकडे जाऊन आज काल एक केस आली होती. तो विद्यार्थी मित्रांनो डीएड ला असताना, डीएडच्या फर्स्ट इयर झाल्याच लगेच डीएड झालं, फर्स्ट इयर झाल्या सीटीटी परीक्षा क्रॅक, टीईटी परीक्षा क्रॅक, दोन्ही परीक्षा क्रॅक करून टाकल्या. आणि विद्यार्थी मित्रांनो आता या शिक्षक भरतीमध्ये त्याला आता संधी भेटली नाही, पण भविष्यामध्ये तो 100% पोस्टच काढणार डायरेक्ट. म्हणजे चालू मध्ये सुद्धा तुम्हाला फ्लो मध्ये राहिलात, अभ्यास केलात, तर नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की आहे. परीक्षेचं जर पॅटर्न बघितलं, एकदा मागच्या क्वेश्चन पेपर काढून बघा, दरवर्षी तेच पॅटर्न ठेवलंय त्यांनी आणि आगामी काळामध्ये पण तेच पॅटर्न असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केले, 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर डिपेंडिंग क्वेश्चन विचारलेले आहेत आणि ते क्वेश्चन आपल्याला क्रॅक करता येणार आहे. मागच्या प्रश्नपत्रिका संच आत्ताच्या आत्ता बाजारात जाऊन आणा, जास्त महाग आहेत मित्रांनो. पहिला पेपर जर बघितलं 160 रुपयाला आहे, दुसरा पेपर जर बघितलं साधारणपणे 180च्या दरम्यान आहे. म्हणजे हे प्रश्नसंच तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मागवता येतात. विद्याभारती प्रकाशन कुठेही सर्च करा, नक्कीच तुम्हाला मिळून जातील. आता हे सरांचं काही जुगाड आहे का विद्याभारतीशी? अजिबात नाही मित्रांनो. दर्जेदार प्रश्नपत्रिका त्याच आहेत, तुम्ही वापरू शकता. व्यवस्थितरित्या एका प्रश्नाचा अभ्यास करा. हा प्रश्न कसा डिझाईन झालाय, तो प्रश्न कसा डिझाईन झालाय, या प्रश्नातून कसं उत्तर काढायचं, अगदी सोपं. अंकगणित सुद्धा सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला त्याचा सराव झाला पाहिजे, तुमचं बेसिक क्लिअर झालं पाहिजे. बालमानसशास्त्राचे ते मागचेच पेपर तुम्हाला वारंवार वाचत राहायचे, तुमचे मार्क घट्ट होत जाणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस आपले जे काही क्लास आहेत तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह क्लास होतात, त्यासोबत लाईव्ह नंतर रेकॉर्ड मिळतं, त्यानंतर तुम्हाला ई नोट स्वरूपात म्हणजे मोबाईलवरच पाहता येतील अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जात असतात. आणि हे सर्व एकत्रितपणे आता नुकतीच नवीन बॅच आहे. ज्या लोकांना ही बॅच जॉईन करायचंय त्यांनी माझ्या या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करावं. अगदीच रिचार्ज पेक्षा कमी फीस ठेवलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ड्युरेशन सुद्धा चांगला ठेवलेला आहे. येत्या आगामी 3-4 महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायचंय. ज्यांच्या डोक्यामध्ये आहे तो नक्कीच क्रॅक केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे प्लस पॉइंट तुम्ही शोधायचे. आपल्याला कोणत्या विषयामध्ये चांगले गुण घेता येतील आणि आपल्याला कोणता विषय जास्त पुस्तक वाचावं लागणार आहे त्या विषयाला निगेटिव्ह मध्ये ठेवायचं आणि पॉझिटिव्ह मध्ये कमी पुस्तकामध्ये चांगला दर्जेदार अभ्यास करायचा आहे. बघा मित्रांनो, सांगताना आता शेवटी अजून एक सांगतो. आता ह्याचं एकच पुस्तक येणार आहे बाजारात, बस. याचं सुद्धा एकच आहे. मानसशास्त्राचं सुद्धा तुमचं डीएड बीएडचं एक आहे. अंकगणित 2 पुस्तकं वापरावं लागेल तुम्हाला कुठलेही. ठीक आहे, हे झालं. आता परिसर अभ्यासाचे किती पुस्तक आहेत? परिसर अभ्यासामध्ये सर्व विषय आले ईव्हीएस मध्ये. विज्ञानामध्ये सुद्धा तुम्ही अनिल कोलते सरांचं पुस्तक जर वाचलात त्याच्यामध्ये सुद्धा चांगला स्कोअर करता येतो. सामाजिक शास्त्र
किती म्हणजे 60 प्रश्न आहेत, त्यांना तर पर्यायच नाही मित्रांनो. त्यांना प्रॉपर नोट्स पाहिजेत, त्यांना प्रॉपर नोट्स आणि त्या प्रॉपर नोट्सवर चांगली कमांड पाहिजे, तरच ते सामाजिक शास्त्राचा पेपर काढू शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, टीईटी क्रॅक करताना आपले हे जे काही कॉमन विषय येत आहेत इथपर्यंत, या 3 विषयात मेजर मार्क घेणे, अंकगणित ज्यांना आहे त्याच्या सुद्धा मेजर मार्क घेणे हाच पर्याय उरतो आणि आपले 90+ जे काही टार्गेट आहे ते क्रॅक होतं. आता येणारी 8वी टीईटी आहे मित्रांनो. 8वी टीईटी देतात लोक, 8वी ही टीईटी. आजपर्यंत किती पैसा खर्च झाला, आजपर्यंत सगळ्या गोष्टी किती वेळ वाया गेला, किती पुलाखालून पाणी वाहून गेलं, हे सर्व तुम्ही एकदा अनालाइज करा. आपण का झालो नाही शिक्षक याच्याकडे लक्ष द्या. काही लोक तर काय झालं की या टीईटी मुळे घरी आहेत, टीईटी परीक्षा असे टीईटी परीक्षा पास नसल्यामुळे घरी आहेत, आणि जे लोक टप्प्याटप्प्याने या परीक्षा पास केलेत ते आज नोकरीवर आहेत. हा आपला आणि त्यातला फरक आहे, आणि त्याच मार्गदर्शन आपण आता चालू केले. आणि येणाऱ्या काळामध्ये कॉम्पिटिशन वाढणार आहे मित्रांनो, कारण अगोदरच्या काळामध्ये म्हणजे ऑनलाईन क्लास हा एक कन्सेप्टच नव्हती. आता ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत चाललेली आहे. प्रत्येक जण कुठेतरी चांगल्या ठिकाणी मार्गदर्शन मिळवतोय आणि आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपण कधी चांगलं मार्गदर्शन मिळवणार हे तुमचं तुम्हाला ठरवायचंय. तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय ही परीक्षा पास होता येत नाही, लक्षात ठेवा. कुठलाही ते शॉर्टकट नाही, आणि तुम्हाला माहित आहे यशस्वी व्हायचं असेल तर खडतर प्रवास करावाच लागतो. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. भावी वाटचालीस खूप शुभेच्छा. धन्यवाद.